थेट दृश्य बघतो आहोत। विद्या प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये सुनेत्राताई पोहोचलेले आहेत। अजित दादा यांच्या स्मृतींना ते अभिवादन करतील आणि त्यानंतर पुढच्या नियोजित कार्यक्रमाकरता जातील। आज त्या अर्ज भरणार आहेत बारामती पोटनिवडणुकीकरता आणि त्यासाठी आजचा दिवस हा क्षण फार महत्त्वाचा आहे। आतापर्यंत या विधानसभेच्या जागेवरून कायम अजितदादा यांनी नेतृत्व केलेलं आहे। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर इथल्या रिक्त झालेल्या जागेवर आता सुनेत्राताई उभ्या राहत आहेत। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्याच पक्षांची इच्छा होती, पण काँग्रेसचं मत आणि त्यांची भूमिका वेगळी होती, त्यामुळे काँग्रेसने उमेदवार दिलाय। आता लढत होणार आहे ती एका बाजूला सुनेत्राताई आणि दुसरीकडे आकाश मोरे काँग्रेसचे उमेदवार। आज सकाळी 9 वाजता सुनेत्राताई घराबाहेर पडल्या। तिथून जी पवार कुटुंबियांची परंपरा राहिलेली आहे त्या पारंपरिक मारुती मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं मारुतीचं। आज त्यांचा स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा एक छोटासा मेळावा सुद्धा असणार आहे। तिथे त्या काही क्षणासाठी संबोधित पण करतील आणि 12:30 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उमेदवारी अर्ज सुनेत्राताई जेव्हा दाखल करतील तेव्हा त्यांच्या सोबत असणार आहेत। आता मात्र अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करण्याकरता त्या आलेले आहेत। आपण थेट ही दृश्य बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते सुनेत्राताईंना पाठिंबा देण्यासाठी सगळे घोषणाबाजी करतायत। अजितदादा अमर रहेची घोषणाबाजी आपल्याला बघायला मिळते। ज्या दिवशी आणि ज्या क्षणी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताईंनी शपथ घेतली तेव्हापासून अगदी अजितदादांसारख्याच पायाला भिंगरी लागल्यासारख्या त्या फिरता आहेत, नियोजित कार्यक्रम करता आहेत, भेटीगाठी घेता आहेत। पण दरम्यानच्या काळामध्ये मागच्या काही आठवड्यांमध्ये अंतर्गत राष्ट्रवादीमध्ये धुसफूस आहे अशी ही चर्चा होती। त्या मात्र त्याच्याविषयी कुठलंही भाष्य करताना दिसत नाही। आज त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत बारामतीमध्ये दुपारी 12:30 वाजता। सकाळी 9 वाजताच त्या घराबाहेर पडलेले आहेत। त्यांचे काही 12 वाजेपर्यंतचे जे नियोजित कार्यक्रम आहेत ते पूर्ण करतील। आत्ता मात्र त्या अजितदादा यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याकरता पोहोचलेले आहेत। त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय। अभिवादन करून त्या आता पुढे निघतायत। आज अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच पक्षाला अधिक तीव्रतेने आठवण होणार आहे। आतापर्यंत या विधानसभा मतदारसंघामधून फक्त अजितदादांनाच लढताना बारामतीनं आणि महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आज मात्र अजितदादा निघून गेलेत आणि अजितदादाच उभे आहेत असंच वाटून घेऊन यावेळी सुद्धा भरघोस मतांनी सुनेत्रा काकीला निवडून देऊया असं रोहित पवार सुद्धा म्हणाले आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या याच भावना आहेत। अजितदादांना श्रद्धांजली म्हणून या मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघ बारामतीचा जिथून सुनेत्राताईंना निवडून द्या असं सांगण्यात आलंय। शरद पवार यांच्या पक्षानं पहिल्याच दिवशी ही भूमिका स्पष्ट केली की आम्ही उमेदवार देणार नाही। आपण आमचे सहकारी आणि प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, सुवर्ण तुमचा प्रश्न पुन्हा विचारा। सुवर्ण वैभव, सकाळपासून नियोजित कार्यक्रम करण्याकरता 9 वाजताच बाहेर पडल्या सुनेत्राताई। आता अजितदादांच्या स्मृतींना त्यांनी नमस्कार केला, अभिवादन केलं, काय सांगाल याबाबत?
सुवर्ण सकाळी 8:30 वाजता सहयोग बंगल्यावरून सुनेत्रा पवार या आधी काटेवाडीला गेल्या अजितदादांच्या मातोश्री आशाताई यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. त्या घेतल्यानंतर त्या कनेरीच्या हनुमानाच्या मठामध्ये गेल्या, तिथे हनुमान मंदिरामध्ये गेल्या, आरती केली आणि त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठानला अजितदादांच्या स्मृतीस्थळावरती आल्या. इथं डोकं टेकवल्यानंतर त्या पुढे निघाल्यात. आता मोरोपंत पिंगळे सभागृहामध्ये कार्यकर्त्यांचा जो मेळावा आहे या मेळाव्याला ते संबोधित करतील आणि त्यानंतर ते अर्ज भरण्यासाठी जातील. त्यापूर्वी इथे तटकरे, सुनील तटकरे, त्यांच्याबरोबर दत्तमामा भरणे, सगळे आमदार जे आहेत, बऱ्यापैकी आमदार कार्यकर्ते हे सगळे दादांच्या स्मृतीस्थळावरती इथे आलेले होते. सुनेत्राबाईंनी या तिकडून कनेरीच्या मठाहून निघाल्या. येता येता 2-3 गावांमध्ये त्यांनी तिथल्या गावांचं ग्रामदेवतेचं दर्शन जे रुईमध्ये ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं त्यांनी कनेरीनंतर आणि त्यानंतर त्या इथं स्मृतीस्थळावरती आलेल्या होत्या. दादांच्या फोटोला अभिवादन केल्यानंतर, स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर आता त्या कविवर्य मोरोपंत पिंगळे सभागृहाकडे निघाल्यात. तिथे कार्यकर्त्यांचा एक मेळावा होईल आणि या मेळाव्यानंतर त्यांचा अर्ज जो आहे तो दाखल करण्यासाठी प्रशासकीय इमारतीमध्ये जाणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोड्याच वेळात बारामती विमानतळावरती एकनाथ शिंदे, त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे काही वेळामध्ये पोहोचत आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेकडून कोण येईल हे जरी स्पष्ट नव्हतं तरी आता एकनाथ शिंदे स्वतः हजर राहत आहेत. भाजपच्या वतीनं चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः बारामतीला येत आहेत आणि त्यानंतर अर्ज भरायला हे सगळेजण जे आहेत ते प्रशासकीय इमारतीमध्ये जातील. तोवर जो मेळावा आहे त्या मेळाव्याला संबोधित करतील सुनेत्रा पवार. नक्की. वैभव, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. जसं वैभव आपल्याला सांगतायत की आता त्या मोरोपंत पिंगळे या सभागृहामध्ये जातील, तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. आजचा दिवस त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षातल्या नेते कार्यकर्त्यांसाठी सुद्धा फार फार महत्त्वाचा आहे. शिवसेनेकडून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळामध्ये बारामतीत दाखल होणार आहेत आणि ते सुनेत्रा वहिनी जेव्हा अर्ज दाखल करतील तेव्हा तिथे उपस्थित असणार आहेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असणार आहेत, प्रफुल्ल पटेल पण आहेत, सुनील तटकरे पण असणार आहेत. सुनील तटकरे आता सुद्धा ताईंसोबत आहेत. हे सगळं सांगण्याचं कारण असं की मागच्या काही दिवसांमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्राताई यांच्यामध्ये काही अंतर्गत वाद किंवा पक्षामध्ये काही अंतर्गत वाद, नाराजी आहे का याच्याविषयी चर्चा होती. बैठक सकारात्मक झाली का? आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामती विधानसभेची ही पोटनिवड होत आहे. या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेबांचं अपघाती निधन झालं आणि दादांच्या निधनानं या परिसरामध्ये, राज्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली. एक काम करणारा नेता आणि सर्वांना नेहमीच उपलब्ध होणारा नेता, सर्वांशी अत्यंत आपुलकीने वागणारा नेता आज आपल्यामध्ये आज राहिलेला नाहीये. आणि ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनेत्रा वहिनी पवार ही निवडणूक लढवत आहेत आणि ही निवडणूक लढवत असताना मी सुनेत्रा वहिनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि विशेषतः हाके सरांनी यामध्ये सुनेत्रा वहिनींना सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा ही विनंती करण्यासाठी मी आज सुनेत्रा वहिनींच्या वतीनं हाके सरांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे. मी हाके सर आणि मी, किरणदादा असतील, आमचे बापूरावजी असतील, पांडुरंगजी असतील, आमचे देवकाते साहेब असतात, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही. टकले भाऊ जिथं आमचे टकले पाहून असतात सगळ्यांशी मी आता ते सगळ्यांची तिथं आम्ही चर्चा केली. सूरज असेल आणि सगळ्यांना त्यांची चर्चा केल्यानंतर हाके सरांना बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणं का गरजेचं आहे आणि आपण माघार वहिनींना पाठिंबा देणं का गरजेचं आहे हे मी हाके सरांना सांगितलं. आणि हाके सरांना सांगितल्यानंतर हाके सर पण आता तुम्हाला तो खुलासा करतीलच. आणि हाके सरांनी निश्चित प्रकारे हाके सरांनी चांगल्या विचाराबरोबर चांगल्या गोष्टीला हाके सर मी म्हटलं नेहमीच पाठिंबा देतो. हाके सरांची भूमिका ही राहिलेली आहे. तेव्हा निश्चित प्रकारे मी आज आपल्या वतीनं मी सर्वच उमेदवारांना, जे बाकीचे उमेदवार त्यांना विनंती करतो, ही निवडणूक पोटनिवडणूक आहे. आपल्याला खरंच अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी प्रयत्न करावं,
सर्वांनी माघार घ्यावी ही आपल्या सर्वांनी मी आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना विनंती करतो. हाके सरांचा काय निर्णय झाला? काय सांगितलं त्यांनी? मी हाके सरांना विनंती केलेली आहे. आता हाके सरच आपल्याला त्या बाबतीमध्ये सांगतील आणि हाके सर निश्चित प्रकारे मी ही निवडणूक बिनविरोध होणं किंवा वहिनींना पाठिंबा का देणं गरजेचं आहे आणि मी वहिनींच्या वतीनंच आलेलो आहे. वहिनींचा पण त्यामुळं वहिनींचं त्यांचं पण बोलणं हाके सरांचं झालेलं आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे आणि ही पोटनिवडणूक आहे. दादांना श्रद्धांजली खरंच आपल्याला व्हायची असेल शेवटी त्यासाठी आपण माघार घ्यावी, आपण उमेदवारी अर्ज भरू नये मी हाके सरांना विनंती केलेली आहे. म्हणून या बाबतीमध्ये हाके सरच आपल्याला त्यांचा हे सांगतील. हाके सर काय तुमचा निर्णय आहे? बघा, बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासंदर्भात माझी भूमिका ही सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट या बारामतीमध्ये आहे. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा आम्ही काही प्रश्नावरती लक्ष वेधून घेण्यासाठी, कारण मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये किंवा राजकीय मुवमेंट माझी अजून नाहीये किंवा माझी तशी मूळ नाहीये, तरीही मी या पोटनिवडणुकीमध्ये मी जो एक ओबीसी आंदोलक आहे, मी नेहमी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या संदर्भात ओबीसीच्या संदर्भात नेहमी आवाज उठवणारा म्हणून मला एक तशी स्पेस मिळालेली आहे. आणि मग मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळीपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. आणि असं करत असताना भरणे मामांनी आत्ता त्यांनी सांगितली ही परिस्थिती. मला महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आलेले, त्यामध्ये सुनेत्राताईंची रिक्वेस्ट आहे, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रिक्वेस्ट आहे, एकनाथरावजी शिंदे साहेब, अगदी पुढे जाऊन उदयजी सामंत साहेब आणि त्यानंतर अगदी धनंजय मुंडे साहेब आणि भरणे मामा साहेब, या सगळ्या लोकांनी कॉल केल्यानंतर मला मी थोडा विचार केला. माझी लढाई आहे का? तर ती आहेच. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का? तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत का? तर करणार आहोतच. स्वर्गीय दादांच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांकडे मी प्रचंड दादांना डोळ्यासमोर ठेवून मी काही प्रश्नावरती आक्रमकपणे भूमिका मांडत होतो. पण ती भूमिका मांडत असताना एक मासला डोळ्यासमोर ठेवून, पब्लिक किंवा क्लासला डोळ्यासमोर ठेवून ही भूमिका मांडण्याचा माझा प्रयत्न होता. आणि काय होतं, संघर्ष करत असताना कार्यकर्त्याला खूप आक्रमक पद्धतीने मांडणी केली जाते आणि परत त्याला थोडंसं ट्रोल पण केलं जातं. पण त्या गोष्टीची आम्ही कधी काळजी केली नाही, पण आम्ही प्रश्न मांडण्याचा खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आत्ता जरी वर्षभराच्या कालावधीमध्ये आमच्या अनेक मागण्या आहेत, ओबीसीच्या आहेत, व्हीजेएनटीच्या आहेत, महाज्योतीच्या आहेत. 18 महामंडळं याच गव्हर्नमेंटनी निवडणुकीला सामोरं जाण्या अगोदर 18 महामंडळं घोषित केली होती. पण त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष भेटलेला नाही, अजूनही कार्यालय भेटलेलं नाही. कालचं बजेटरी सेशन झालं. या बजेटरी सेशनमध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला 0.5% 0.56% बजेटरी तरतूद झाली त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी. मी मला काही गोष्टी आम्हाला जाणवल्या, या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही आक्रमकपणे भूमिका मांडत आलोय. पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते. पण सुनेत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तुम्ही माघार घेतल्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. बघा, ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे काम करतो, ज्यावेळी बघा आपल्याला एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. आता माझा फॉर्म तयार आहे आणि आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं की आपल्याला अशा प्रेसला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मी जरूर तुम्हाला सांगेन की ही भूमिका घेत असताना, विद्रोहाची भूमिका घेत असताना, ज्यावेळी समाजातल्या शेवटच्या घटकाचा आपण आवाज उठवायला जातो त्यावेळी या गोष्टीनं सामोरं जावंच लागतं. यातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय पुढे आपल्याला वेळ येणारच नाही. माघार घेण्याचा निर्णय घेतला, काय चर्चा झाली, काय मागण्या मी आता माझे जे प्रश्न आहेत, मी जे बोललेलो आहे त्याच्यावर मी स्टिकअप आहे. माझा आजपर्यंतचा अनुभव माझा तरी समाधानकारक नाही, म्हणून मी एवढ्या आकांड तांडव करून मी बोलत होतो. पण मी ही निवडणूक झाल्यानंतर मी थांबणार आहे का? अजिबात थांबणार नाही. मी माझे प्रश्न अगदी सुनेत्राताई असोत, मुख्यमंत्री महोदय असोत किंवा उपमुख्यमंत्री महोदय असोत, एकनाथजी शिंदे असोत, यांच्याकडे मी त्याच तावानं त्याच त्वेषाने या भूमिका मांडत राहणार आहे. जोपर्यंत या भूमिका, आणि हे बघा, काही आंदोलनं आम्ही केलेले आहेत, त्यामध्ये काही सक्सेस आंदोलन आहेत, काही अनसक्सेस आंदोलन आहेत, काही मध्ये रिझल्ट मिळतील का नाही याची आम्हाला उत्तर माहित नाही. म्हणून आम्ही थांबणार नाही. निवडणूक
हा एक 10-15 दिवसाचा कालावधी आहे, पण पुढचा कालावधी आम्हाला प्रश्न मांडण्यासाठी आहेच. काय आश्वासन तुम्हाला हे बघा खूप मोठी माणसं आहेत ती. काय चर्चा झाली, फोनवरून किती बोलले हे मी सांगणार नाही, पण त्यांची जी रिक्वेस्ट होती ती 2 वाक्यांचीच होती. आज ऐका ना, आज एक मिनिट, आज माझी विनंती, तुम्हा सगळ्यांना विनंती की आपण सगळे आता पत्रकार बांधव, मीडियाचे प्रतिनिधी आहात. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हाके सरांचं मी खरंच राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आभार ह्यासाठी मानतो की त्यांनी शेवटी त्यांचं जे बाकीच्या गोष्टी त्यांचं ते चालू राहणार आहेत. शेवटी सुनेत्रा वहिनींसाठी ही पोटनिवडणूक होती, दादांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि शेवटी हा मेसेज एक चांगला जावा की हा दुःखद प्रसंग आहे बारामतीवर उरलेला, आणि या दुःखद प्रसंगामध्ये निश्चित प्रकारे शेवटी आपण सगळ्याचा विचार करून, सारांशावर विचार करून त्यांची निवडणुकीची तयारी असताना सुद्धा सुनेत्रा वहिनींचा फोन, मी स्वतः त्यांना विनंती, सुनेत्रा वहिनीची विनंती, ही गोष्ट आपण माघारी घेणं का गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी एक माघार, पण त्यांनी एवढं असताना सुद्धा, त्यांची तयारी असताना सुद्धा ते आज ते माघार या निवडणुकीच्या ह्याच्या उमेदवार ते माघार घेत आहेत. तर निश्चित प्रकारे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा तो लढा, त्यांची जी काय ते त्यांचा तो पुढे त्यांचं राहील. पण आजची निवडणूक हे सुनेत्रा वहिनी दादांसाठी, दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सुनेत्रा वहिनींच्या एक प्रतिनिधी म्हणून विनंती करून त्यासाठी ते माघारी घेत आहेत. निश्चित प्रकारे त्यांचं पक्षाच्या वतीने आभार. तुम्ही या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असं म्हणणं, फक्त आम्हाला तेवढाच प्रश्नाचं उत्तर हवं. अरे एवढी प्रेस झाली ना, झाली. ऐकून घ्या ना. मी माघार हे घेतली. तुम्ही 8 दिवसापासून तुम्ही प्रचार करताय गावागावात. प्रचार म्हणण्यापेक्षा लोकांच्या भीती गाठी घेतल्या, गावागावात तुम्हाला मागणी झाली की तुम्ही उमेदवार म्हणून उभं राहा. आता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, आता लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती पाणी फिरलं म्हणाले. नाही, मी गेल्या 8 दिवसापासून, हा समज तुम्ही इथले पत्रकार आहात, मी गेल्या वर्षानुवर्ष बारामतीचा कनेक्ट आणि पूर्ण या प्रचार तुम्ही गावगाव फिरत असताना नाही, मी कधी निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला मी अनेक प्रश्नावर ऐका मी अनेक प्रश्नावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय, अनेक प्रश्नावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय. हा 10 दिवस लोकांची मागणी असं सांगितलं. दादांच्या दुःखद निधनानंतर आणि त्याच्या अगोदर, बरोबर, हे 2 वेगळे भाग आहेत. आणि मी बोललोय ना, नाही कुठं म्हणतोय, मी बोललोयच, लोकांचा आग्रह म्हटलेच ना. पण एवढी वरिष्ठ मंडळी ज्यावेळी बोलतात त्यावेळी राजकारणामध्ये समय सूचकता आणि काही गोष्टी तडजोड, 2 पावलं मागे येणं, 2 पावलं पुढे जाणं, ह्या गोष्टी आहेतच ना. वरिष्ठ नेत्यांचं ऐकता का? मी ऐकतोय का नाही तुम्हाला माहिती आहे ना, सगळ्या महाराष्ट्राला. तुम्हाला महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षामध्ये लक्ष्मण हाके माहिती आहे तुम्हाला. मंदारजी, आज त्यांनी सुनेत्रा वहिनी दादांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बारामतीमध्ये दुःखात ह्या प्रमाणे सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देण्यासाठी आज त्यांनी माघार घेतलेली. चंद्रकांत वाघमोडे नावाचे तुमचे जे सहकारी होते, तर ते म्हटलं की ते निवडणूक अर्ज भरणार आहेत. आता इथं हे बघा, त्यांचा विषय वेगळा आहे, माझा विषय वेगळा आहे. आम्ही जरी कार्यकर्ते असलो, प्रत्येकाला हे आहेच ना. पण मी अरे तडजोड कसली तडजोड, मी एक कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता.